भारतीय जनता पार्टीसाठी आजचा दिवस एक अविस्मरणीय, एक चमत्कार। जे स्वप्न अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण अडवाणी, श्यामा प्रसादजी मुखर्जी यांनी जे पाहिलं होतं ते स्वप्न आज आपल्या भारतामध्ये आज साक्षात साकार होत आहे। कधीच वाटलं नव्हतं की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल आणि तीही एवढ्या 200 जागांना असा विक्रम करून आज पश्चिम बंगालमध्ये आज आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे। आणि म्हणून आमच्या भारतीय जनता पक्षासाठी हा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस असं आम्ही मानतो। आणि हे सगळं आमच्या देशाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी आणि आमचे अमित शहा या दोघांच्या परिश्रमाने, कष्टाने पश्चिम बंगालमध्ये 200 जागावर भारतीय जनता पक्षाने मिळवलेलं आहे। आणि दुसरं आसाम, जे आसाममध्ये तिसरी वेळ आहे आणि 100 जागा मिळून आसाममध्ये सुद्धा रिपीट सरकार आमचं आलेलं आहे। पांडेचेरीमध्ये तिथं सुद्धा भारतीय जनता पक्ष सरकार आलेलं आहे। तामिळनाडू जरी आम्हाला मिळालं नसलं तरी काँग्रेसचं आणि तिथल्या डीएमकेचं, अण्णा डीएमके पार नाकचिक्की होऊन तिथं सरकार सुद्धा त्यांचं पडलेलं आहे। आणि म्हणून केरळमध्ये मी स्वतः केरळमध्ये 9 दिवस प्रचारासाठी होतो। केरळमधले कोणतेच लोक आमचं सरकार येणार आहे असं म्हणत नव्हते। त्यांचं म्हणणं एकच होते की इस बार हमारी शुरुआत है लेकिन अगली बार जब इलेक्शन आएगा तो भारतीय जनता पार्टी केरळ में सत्ता बनाएगी। आज आमचं केरळमध्ये सुद्धा खातं ओपन झालेलं आहे। 4 जागा आमच्या केरळमध्ये आलेल्या आहेत आणि मताचं पर्सेंटेज वाढलेलं आहे। आणि म्हणून आता भारताच्या दक्षिण भागात जिथं आम्हाला प्रवेश नव्हता तिथं आमची सरकार येत आहेत। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी सर्वमान्य पार्टी झालेली आहे आता। हा आमच्यासाठी, देशासाठी गौरव आहे। आणि म्हणून मी आमच्या सर्व देशातील पश्चिम बंगालची, ओरिसा, पांडेचेरी, मद्रास, तामिळनाडू सगळ्या लोकांचे मनापासून आभार मानूत आम्ही। आणि हा आदर्श आता सगळ्या देशात जाणार, राहिलेले सुद्धा राज्य उद्या पादाक्रांत केल्याशिवाय राहणार नाहीत। आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या ज्या राज्यात निवडणूक आहे त्या त्या राज्यात जातात आणि सभा ठोकतात। आता त्यांचं एक रेकॉर्ड आहे, जिथं जिथं ते पश्चिम बंगालमध्ये गेले त्या सगळ्या पश्चिम बंगालच्या जागा बहुमताने विजयी झालेल्या आहेत। म्हणून आमच्या मुख्यमंत्र्याचे मी आभार मानतो आणि मग सर्वांचे आभार मानून मी आता घोषणा देतो। माझ्या माघारी आपण सर्वांनी घोषणा द्यावं। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। बोल साथियों, जोर से बोल, और जोर से, बाहर से बोल, बाहर से बोल, अरे बोल साथियों, जोर जोर से, और जोर से, भारत माता की। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, नरेंद्र मोदी आगे बढ़ो, अमित शाह आगे बढ़ो, अमित शाह आगे बढ़ो।